जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. यावेळेला आपण सगळ्यांनी क्रिशला सपोर्ट करायला हवं आणि आधी पोलीस स्टेशनला जाऊन तरी येऊया. पाहूया तरी तिथे काय खरं आणि काय खोटं. अगं तू तर स्कॉलर आहेस, मला माहितीये माझी मुलगी चांगल्या मार्कानेच पास होईल. आता चल शॉपिंग साठी. हा नाही मम्मी, मी परीक्षेकडे दुर्लक्ष नाही करू शकत. आपण हिला इतक्या लांब परदेशात पाठवत तर आहोत, पण कधी हा विचार नाही केला की उद्या हिला तिथे काही त्रास झाला, दुःख झालं तर आपण काय करणार. तुझी बहीण, तुझे वडील, कोणाचाच विचार नाही आला. मला माफ कर मामा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. बट आय प्रॉमिस, यापुढे मी कधीही तुम्हाला तक्रार करण्याची संधी नाही देणार. सॉरी. एक शब्द आहे ना हा क्रिश, एकदम छोटासा शब्द. तुझ्या सगळ्या चुकांना माफ करू ना आम्ही. तुला माहितीये, शिक्षा तुला नाही, तुझ्या या चुकीची शिक्षा आम्हाला मिळालीये. तुझ्या बहिणीला, मला आणि तुझ्या वडिलांना. जा क्रिश, जाऊन माफी माग त्यांची. जा जाऊन आपल्या पप्पांची माफी माग. आय एम सॉरी पप्पा. काही गरज नाही, काही गरज नाही माझे पाय धरण्याची आणि माझी माफी मागण्याची. तू आतापर्यंत बऱ्याच चुका केल्यास आणि मी प्रत्येक वेळी तुझ्या आईच्या सांगण्यावरून तुला माफ करत आलो. पण आज तू एवढी मोठी चूक केली आहेस की मी कधीच माफ करू शकत नाही. कसा विसरू मी की तुझ्यामुळे आज माझ्यावर किती नामुष्कीची वेळ आली. आय एम रिअली सॉरी पप्पा. विसरून जा ना, जे झालं चुकीने झालं. प्लीज विसरून जा ना ते. काय बोललीस गायत्री तू? विसरून जाऊ? एवढी मोठी चूक मी विसरून जाऊ? तुला तर आठवत असेल गायत्री, आपण काय घेऊन कॅनडाला आलो होतो. इथे दिवस रात्र मेहनत करून आपलं रक्त आटवून मी इज्जतीने हे साम्राज्य उभं केलं आणि याने एका क्षणामध्ये धुळीत मिसळलं सगळं. पोलीस स्टेशनमध्ये मला समजतच नव्हतं की मी त्यांना कसं सांगू की हा माझा मुलगा आहे, याला सोडून द्या. याला या अशा वागण्याची काय शिक्षा देऊ मी? एक वेळ तर मनात आलं की याच्या नावामागे लावलेलं माझं नाव काढून टाकलं.
परंतु मी ते सुद्धा नाही करू शकतो. काय करू? याला सोडवण्यासाठी मला याच्या नावामागे माझं नाव लावावं लागलं. शर्मेनं सांगावं लागलं की हा माझा मुलगा आहे. चूक झाली याच्याकडून, माफ करा त्याला. याला तर आपल्या रक्ताच्या नात्याची शरम नाही. परंतु मी माझं रक्त कसं नाकारू शकतो? कसं नातं तोडू शकतो? बस डॅड, बस. आता पुढे काही अजून बोलून तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. नाही भारती, त्याला ऐकू दे, ऐकू दे त्याला. त्याच्या चुकीची शिक्षा त्याला नाही, त्याच्या वडिलांना मिळाली आहे. आज याला सोडवण्यासाठी त्या पोलिसांसमोर मला किती गयावया करावं लागलं. शर्मेने मान खाली गेली माझी, हे सांगताना की हा माझा मुलगा आहे. चूक झाली आहे याच्याकडून, प्लीज याला माफ करा. पप्पा, मी कोणतीही चोरी नाही केली आहे. माझी चूक फक्त एवढीच होती की मी दारू प्यायलो कारण मी फार फ्रस्ट्रेट झालो होतो. आणि त्या चुकीबद्दल मी तुमची माफी मागतो पप्पा. मला माफ करा आणि तुम्ही जी शिक्षा मला द्याल ती मला मंजूर आहे. जर माफीच मागायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव की ही तुझी शेवटची चूक आहे. आजपासून तू माझं सगळं ऐकशील. त्याचं पालन करशील. आणि मी एक निर्णय घेतलाय की आपण 2 दिवसानंतर इंडियात जाणार आहोत. मी आजच इंडियाचं तिकीट बुक करतोय. डॅड, हे तुम्ही काय बोलताय? आणि हो, मी आणखी एक निर्णय घेतलाय की तुम्हा दोघांचं लग्न मी इंडियामध्येच करणार आहे. नाही पप्पा, तुम्ही असं घाईघाईत आम्हाला इंडियामध्ये घेऊन जाण्याचा निर्णय नाही घेऊ शकत. मी निर्णय घेतलाय, आपण सर्व इंडियात जाणार आहोत. आणि मी हे पण ठरवलंय की तुम्हा दोघांचं लग्न हे इंडियन कुटुंबातच होईल. हा माझा शेवटचा निर्णय आहे. बस, यापुढे मला कोणीही प्रश्न विचारणार नाही. डॅड, हे चुकीचं आहे. तुम्ही आमच्या आयुष्याचे निर्णय आमच्या इच्छेविरुद्ध नाही घेऊ शकत. हे आमचं आयुष्य आहे आणि आम्ही आमचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. तुम्ही तुमच्या बंधनात, तुमच्या रीतिरिवाजात आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू नका. अँड प्लीज, फॉर गॉड सेक, आम्हाला आमचं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य द्या. मी तुम्हा दोघांना स्वातंत्र्य दिलं होतं. तुम्हा दोघांनाही आपापलं विश्व दिलं होतं. आणि तुम्ही दोघांनी काय केलं? तुझ्या भावाने एका विदेशी मुलीवर प्रेम केलं, तेही करिअर करण्याच्या वयात. आणि जेव्हा नकार दिला तेव्हा घर सोडून निघून गेला. बाहेर त्या गुंड मुलांबरोबर दारू प्याला, चोरी केली.
एवढंच काय पोलिसांपर्यंत गोष्ट गेली? कोणत्या बंधनाची गोष्ट सांगतेस तू? तुझ्या भावाने हे सिद्ध केलंय की त्याला बंधनाची गरज होती. त्याला संस्कारांच्या साखळीत अडकवण्याची गरज होती. जर आत्ताच त्याचा दोर हातात नाही घेतला तर न जाणं तो कुठून कुठे भरकटत जाईल आणि मनात येईल तसा चुकांवर चुका करीत जाईल आणि न जाणू कुठे जाऊन पोहोचेल. म्हणूनच ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या की मी माझ्या निर्णयापासून मागे हटणार नाही. मी लवकरात लवकर इंडियाचं तिकीट बुक करतोय. तुम्ही आपापलं सामान पॅक करा, कारण वेळ कमी आहे. एक मिनिट पप्पा, मी तुमच्या बरोबर माझ्या मनाविरुद्ध इंडियाला जायला तयार आहे. परंतु एक गोष्ट तुम्ही ऐकून घ्या, मी तिथे जाऊन कुणाशी लग्न नाही करणार आणि तिथे स्थायिक होण्याचा तर मी विचारच नाही करू शकत. मी रोजीवर प्रेम करतो आणि मी तिच्याशीच लग्न करणार. जर अजून सुद्धा तुला माझं म्हणणं समजत नसेल तर एक गोष्ट कान उघडून ऐक. जर तू इथे परदेशामध्ये ती मुलगी रोजी बरोबर लग्न केलंस तर त्या दिवसापासून तू तुझा बाप तुझ्यासाठी मेला असं समज. मॉम, त्यांना समजाव ना प्लीज. त्यांना समजावून सांग की त्यांचा हट्ट आमच्या दोघांची स्वप्न, दोघांचं सुख हिरावून घेईल. आय एम सॉरी बाळा, पण आज मी तुम्हा दोघांचीही मदत नाही करू शकत. आज मी त्यांच्या निर्णयाविरुद्ध नाही जाणार, कारण आज मी त्यांना जेवढं दुःखी बघितलंय ना, जेवढं अपसेट पाहिलंय ना, तेवढं आयुष्यात याआधी पाहिलं नव्हतं. पुरे करा ना तुम्ही दोघं आता. मान्य करा, विश्वास ठेवा त्यांच्यावर. वडील आहेत ते तुमचे. ते जे काही करतील त्यात तुमचीच भलाई असेल. मान्य करा त्यांचा निर्णय. पण मामा, बास बाळा, बास. विषय आणखी ताणू नकोस. हात जोडते मी तुमच्या दोघांसमोर. आता बास. तुम्ही दोघंही आपल्या सामानाचं पॅकिंग करा. That's it. सीमा बेटा, अगं जेवून घे, थंड होईल. नाही पापा, इच्छाच नाही होते. मला माहितीये बेटा, तू आता पण भारतीबद्दल विचार करतेस. पण बेटा, तू भगवंताकडे मनापासून प्रार्थना केलीयस. भारती बरोबर जर असं काही टेन्शन असेल तर तो आहे ना, तो सर्व संकट दूर करेल. हो पप्पा, परमेश्वर करो भारतीचं सगळं काही ठीक हो. जर मी यावेळी तिच्या जवळ असते तर. अगं हो, काही दिवसानंतर लग्न करून तू पण तिथेच जाणार आहेस ना. हं? किती विचित्र गोष्ट आहे. आता तू इथे आणि तुझी मैत्रीण भारती तिथे कॅनडामध्ये, तरी पण तुमच्या दोघांमध्ये एवढी घट्ट मैत्री आहे. आणि आता योगायोग पहा, लग्नानंतर तू पण कॅनडा जाणार आहेस.
हे बघ बेटा, आता तरी टेन्शन सोड आणि परीक्षेवर लक्ष दे. ठीक आहे. आज मी आपल्या मुलीला आपल्या हाताने भरवणार आहे. पापा राहू द्या ना, मी जेवेन. अगं भरवू दे मला. तुझ्या लहानपणीचे दिवस आठव जरा. त्यावेळी तू फक्त मीच भरवलेलं खात होतीस. तुला जेवण भरवण्यासाठी मी ऑफिसातली सर्व कामं सोडून घरी येत होतो. तुला जेवण भरवून जो आनंद मिळत होता ना, तो मी तुला शब्दात नाही सांगू शकत. पापा, जेव्हा मी इथून निघून जाईन तेव्हा तुम्हाला माझी खूप आठवण येईल ना? हो बेटा. माहित नाही तू गेल्यानंतर या घरात माझं मन लागेल की नाही. बेटा, एक गोष्ट लक्षात ठेव. भारतीबद्दल तुझ्या मनात जी चिंता आहे ना, ती लक्षात ठेवून आपल्या वडिलांना एक वचन दे की कॅनडा गेल्यानंतर तू मला रोज एक फोन करशील. तुला कमी जास्त जो काही त्रास असेल ना, तो तू आपल्या वडिलांना सांगशील. कॅनडा गेल्यानंतर आपल्या आई वडिलांपासून दूर राहून आम्हाला कधी तुझ्यापासून वेगळं नको करूस बेटा. पापा, तुम्ही पण काहीच खाल्लं नाहीये ना? माझ्या पापांना मी भरवेन. हॅलो. क्रिश, हॅलो क्रिश, आय एम सो हॅपी. ऍटलीस्ट तू फोन तरी उचललास. काही न सांगता कुठे गेला होतास तू? काय झालंय तुला? रोजी प्लीज प्लीज डोंट आस्क एनी क्वेश्चन. मी तुला भेटून सर्व सांगेन. येस डार्लिंग, येस. कम, तू आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये ना. क्रिश, क्रिश, आय मिस यू सो मच. क्रिश, क्रिश, तुझ्याशी इतके दिवस काहीही न बोलता माझा तर श्वासच कोंडला होता. क्रिश,
क्रिश, आय वॉज सो सॅड. 4 दिवसांचा विरह. क्रिश, मला पुन्हा पुन्हा तुझी आठवण येत होती. क्रिश, आय कांट लिव्ह विदाउट यू. क्रिश, क्रिश, तू जर अजून काही दिवस मला भेटला नसतेस ना तर मी मरूनच गेले असते. क्रिश, क्रिश, आय लव्ह यू सो मच. रोजी प्लीज असं काही बोलू नकोस. मी तुला नाही भेटू शकत. नाही भेटू शकत? पण का? रोजी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. क्रिश, आर यू ऑल राईट? येस रोजी. ओके बाय. क्रिश, क्रिश, हॅलो, हॅलो. तुझ्या डोक्यातून रोजीचं भूत उतरलं नाही? काही गरज नाही तिच्या जवळ जाण्याची. काही गरज नाही तिच्या मनात खोटी आशा जागवण्याची. विसरून जातील. नाही पप्पा, जाण्यापूर्वी एक वेळ तर मला तिला भेटावंच लागेल. याचा अर्थ तुझ्या नजरेत तुझ्या पापाची काहीच किंमत नाही. लक्षात आहे ना मी तुला काय सांगितलं होतं की जर तू त्या रोजी बरोबर कोणतंही रिलेशन ठेवलंस तर तुझे पापा तुला मेले असं समज.